कबुतरांवरून जैन धर्मगुरूंनी वादग्रस्त विधान केलंय। प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं जैन धर्मगुरू म्हणालेत। साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर जैन धर्मगुरूंनी हे एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या कबूतरखान्यांचा विषय थंडावेल असं वाटत असताना कबुतरांसाठी आता हे सगळे जैन धर्मीय एकवटलेत। कैवल्यरत्न महाराज यांनी अशा प्रकारे एक वक्तव्य केलंय। आमच्यामध्ये एक मानलं जातं आणि ते म्हणजे आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाला तर त्याचं आम्ही उत्तर देतो आणि मग त्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज हमारे सनातन धर्म है क्या हुआ? तर आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असंही वक्तव्य त्यांनी केलंय। तेव्हा साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं असं त्यांनी म्हटलंय। तर कबुतरांचा प्रश्न सध्या पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय। कबूतर खान्यांवरून खरं तर एक राजकारण टिपीला गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं गेले काही दिवसांमध्ये आणि त्यामुळे जैन समाजानं एक शांतता सभा सुद्धा घेण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या संदर्भात पुढे एक मोठी बातमी येते आहे। खरं तर प्राण्यांना वाचवण्यासाठी शस्त्र जरी हातात घ्यायला लागले तरी चालतील अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। प्राण्यांवर जर कोणी हल्ला केला तर त्यासाठी आम्ही उत्तर देतो, त्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील त्यांना वाचवण्यासाठी असं त्यांनी वक्तव्य केलं। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, जैन धर्मगुरूंनी एक वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे। प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं जैन धर्मगुरूंनी म्हटलंय आणि या संदर्भात सध्या मनीषा कायंदे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाजी, आपण आता ऐकलं असेल जैन धर्मगुरूंचं हे वक्तव्य आणि त्यांनी असं म्हटलंय की प्राण्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर अत्याचार केले तर त्यासाठी आम्हाला शस्त्र उचलले तरी चालतील असं म्हटलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आम्ही रस्त्यावर उतरलो, त्यांचा प्रचार केला आणि म्हणून ते मुख्यमंत्री बनलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय। आपण कसं पाहता या वक्तव्यांकडे? पहिले तर माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्याबद्दल त्यांनी जे काय उद्गार केले आहेत ते खरखर एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली आहे हे मला बिलकुलच आवडलेलं नाहीये, ते निषेधार्ह आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एका धर्मगुरूंनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर मूर्ख आहेत आणि म्हणजे मग आता सगळं आरोग्य खातं आपण बंद करूया, सगळ्या डॉक्टर्सच्या डिग्र्या वगैरे सगळं काढून घेऊया, त्यांना सगळ्यांना घरी बसवूया आणि पूर्ण वाऱ्यावर सोडून देऊया जनतेला। मग हा जो काही रिसर्च पेपर्स एवढे आहेत ते सगळे जाळून टाकूया आणि यांच्या हातात सगळं देऊन टाकूया, चालू दे। कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी आपल्याला वाचवलं, सगळं आरोग्य खात्याने वाचवलं, सगळे जे वॅक्सिनेशन आहे त्यांनी आपल्याला वाचवलं आणि हे असं जर का डॉक्टरांबद्दल बोलत असतील, आज जैन डॉक्टरांचं या सगळ्या गोष्टीला समर्थन आहे का? तर मला वाटतं नाही। मी अनेक जैन डॉक्टर्सशी पण बोलले आहे, त्यांना हे बिलकुलच पटत नाहीये, परंतु धर्माच्या बद्दल बोलू नये, अपमान होऊ नये म्हणून ते गप्प बसले आहेत। तुम्ही त्यांना खासगीमध्ये विचारा। दुसरी गोष्ट की सरकार कोणामुळे आलंय, काय आलंय सगळ्यांना माहिती आहे। माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी अपार मेहनत केली आणि महाराष्ट्रासाठी खूप काही त्यांनी केलं आणि जनतेने विश्वास दाखवला, लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला आणि म्हणून हे सरकार आलेलं आहे। असं याचं श्रेय एकट्या कोणी घेणं चुकीचं आहे। परंतु मुळात प्रश्न हा आहे, मुंबई महानगरपालिका, त्यांना मुंबई महानगरपालिकेला कोणी आदेश दिला की प्रत्येक वॉर्डामध्ये जागा शोधा म्हणून, की कुठे प्राण्यांना कबुतरांना खायला घालता येईल आणि मग ती तज्ज्ञ समिती काय करतेय? त्या तज्ज्ञ समितीचा अहवाल आला का? ज्या कोर्टाने तज्ज्ञ समिती तयार केली त्यांच्या आदेशानुसार त्या तज्ज्ञ समितीचा रिपोर्ट अजून आलेला नाहीये आणि कुठेही मुंबईत अशी मोकळी जागा नाहीये आणि एखाद्या तरी धर्मगुरूच्या घरातल्या, जैन धर्मगुरूच्या घरातल्या माणूस जर का या फुफ्फुसांच्या आजाराने जर का मेले असते तर त्यांनी असं बोलले असते का? तुमच्या घरातलं कोणी दगावलं नाही म्हणून तुम्ही बोलणं सोपं आहे। हा रोग असा आहे की इरिव्हर्सिबल आहे, तर तरी सुद्धा तुम्हाला हे चालू ठेवायचा हा सगळा अविवेकीपणा आहे आणि ह्याला आज मराठवाड्यामध्ये मोठा पूर आला, अनेक गुरंढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पडली। त्या मराठवाड्यासाठी काहीतरी करा।
खरंय. खरं तर राजकारणासारखे विषय धर्मगुरूंनी यावर बोलणं आणि खरं तर जे लोकांना प्रभावित करत असतात अशा पदावर राहून अशा प्रकारे वक्तव्य करणं हे निश्चितच कितपत चांगलं आहे त्या समाजासाठी आणि एकंदरीतच राज्यासाठी देशासाठी हे बघणं अत्यंत खरं तर महत्त्वाचं आणि तितकंच गंभीर आहे. धन्यवाद मनीषाजी, आपण बोललाच ही 24 तास बरोबर आणि ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.